नमस्कार. आज आपण करतोय खानदेशी मिरचीची भाजी. ही मिरचीची भाजी आपल्या जेवणाची टेस्ट वाढवणारी आहे. अगदी वरण भाताबरोबर ती तोंडी लावायला किंवा भाकरीबरोबर, भाकरी आणि ही मिरचीची भाजी पोळीबरोबर अशा प्रकारे आपण ही मिरची खाऊ शकतो. ह्या मिरच्या जास्त तिखट घ्यायच्या नाही, जरा जाडसर आणि कमी तिखट घ्यायच्या. अतिशय सुंदर लागते ही मिरचीची भाजी. तेव्हा आज आपण करणार आहे खानदेशी मिरचीची भाजी. ह्या अशा मिरच्या घ्यायच्या जाडसर, थोड्या चिरून घ्यायच्या. त्याला लागणारं सामान बघा. या हिरव्या मिरच्या, लसूण, हिंग, हळद, भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट 1 वाटी, धणे जिरे पूड, मीठ, भरपूर अशी कोथिंबीर, मीठ आणि तेल. तेव्हा आता आपण सुरू करूया खानदेशी मिरचीची भाजी. प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल जरा थोडं जास्त टाकायचं. तेल टाकून झाल्यावर आपण त्यात टाकून घेऊया लसूण. आता त्याच्यात टाकून घेऊया जिरं आणि धणे जिरे पूड. दोन्ही मिक्स आहेत. अख्खं जिरंही त्यात आहे आणि धणे जिरे पूडही आहे. तेही आता आपण मस्त परतून घेऊया. थोडं हिंग टाकून घेऊया. हळद, आता त्याच्यात टाकून घेऊया आपण या मिरच्या. मिरच्या परतवून घेतल्या. आता त्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर अगदी भरपूर टाकली तरी चालते, चव छान येते. परत व्यवस्थित परतून घेऊया. आता या मिरच्या आपण शिजवून घेऊया. त्यासाठी आपण जवळजवळ 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून घेऊया. त्यात टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ. पुन्हा मस्त परतून घेऊया. आणि आता या मिरच्या आपण 10 मिनिटं मस्त शिजवून घेऊया. आता आपण बघूया मिरची शिजली का. अशा प्रकारे मिरची छान शिजली आहे. या मिरच्यांमध्ये जवळजवळ एखादा वाटा पाणी पाहिजेच असतं, म्हणजे मग त्याचा असा सार तयार होतो. म्हणजे नुसत्या सुक्या मिरच्या तयार होतील. जर पाणी त्याच्यात राहिलं नाही तर आपण थोडं अर्धा वाटी पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं. आणि आता टाकूया आपण त्याच्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं 1 वाटी जाडसर कूट. ते आपण टाकून घेऊया. आणि त्याच्यात टाकून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर टाकून घेऊया. आणि मिरच्या मग अशी शिजताना आपण त्याच्यात मीठ टाकलंच होतं. आता काही मीठ टाकायची गरज नाही. मस्तपैकी ते हलवून घेऊया. छान प्रकारे आता मिक्स करून घेऊया. मिरचीत थोडी पाणी राहिलं ना म्हणजे मग ते ओलसर मिरची खूप छान लागते. एकदम कोरड्या मिरच्या खाण्यापेक्षा
आणि आता ते थोड्या वेळ भाजी अशीच ठेवायची आणि थोडं पाणी आपण कमी करून घेऊया. तुम्हाला जर हवं असेल तर त्याच्यामध्ये लहान छोटा चमचा लिंबाचा रसही टाकू शकता. ज्याला आवडेल त्याने टाकावा. आता आपण 5 मिनिटं ही भाजी थोडी परत उकळून घेऊया आणि त्याच्यात थोडंसं पाणी कमी करून घेऊया. हे बघा, आता तुम्ही बघू शकता मिरचीवर छान मस्त तेल आलेलं आहे बघा. आणि भाजी तयार झाली आहे मिरचीची. असं जास्त पाणी न ठेवता थोड्या प्रमाणामध्ये असं मिरचीमध्ये पाणी ठेवायचं. अशा प्रकारे ह्या खानदेशी मिरची तयार झाल्या आहेत. हे बघा, मिरचीची भाजी, खानदेशी मिरचीची भाजी तयार. आता आपण त्या सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली खानदेशी मिरचीची भाजी तयार. तुम्ही पण ती निश्चित करून बघा, खाऊन बघा. तुम्हालाही ती निश्चित आवडेल. मला कमेंट्स द्या, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.